तर मित्रांनो, आज झिप्टोच्या मार्टमध्ये वायरिंगचं काम करण्यासाठी मी पवईला आलो आहे। तर झिप्टोच्या मार्टमध्ये कॅफे बनतो आहे, तर त्या कॅफेच्या वायरिंगचं काम करायचं होतं। तर कॅफेमध्ये ओव्हन, ग्रिलर आणि कॉफी मशीन, टी मशीन असे बरेचसे हेवी लोड होते। तर त्याचं सर्व 2.5 आणि 4चं सर्किट आपल्याला मेन डीबीपर्यंत घेऊन जायचं आहे। तर त्यासाठी टोटल 30 ते 32 सर्किट होते। तर कॉन्ड्यूट पाईपमधून एवढे सर्किट नेणं शक्य पण नाही आहे, त्यामुळे मी एक ट्रे यूज केला आहे आणि त्या ट्रेमधून सर्व कॉन्ड्यूट पाईप्स लावून त्याचं कनेक्शन मेन डीबीपर्यंत नेलं आहे। आणि जिथे आपले पॉवर पॉईंट निघत होते तिथे आपण हा ट्रेचा कवर कट करून तिथून ट्रेमधून वायर्स काढून घेतलेले आहेत आणि त्याच जागेवरती आपले पॉवर पॉईंट्स लागणार आहेत। तर आता याचा कवर लावून घेतला आहे मी आणि त्याला ड्रिल मशीननी स्क्रूइंग करतो आहे, जेणेकरून आपलं जे सर्किट आहे ते आतमध्ये एकदम वेल सेटल राहील आणि जे आपले बोर्ड लागणार आहेत ते पण प्रॉपर लागतील। तर आता इथून आपल्याला कनेक्शन करून मेन डीबीपर्यंत सर्किट न्यायचं आहे। तर मी ते नेऊन ठेवलेलं आहे, ते पण तुम्हाला मी दाखवतो। तर आता याचं स्क्रूइंग आपलं झालेलं आहे। तर आता यावरतीच आपल्याला बोर्ड पण फिट करायचे आहेत। तर आता तुम्हाला दाखवतो मी, हे बघा, इथे आपल्या डीबीमध्ये आपण सर्व सर्किट्स आणून ठेवलेत आणि इथे बाहेर फ्रीजरसाठी पण पॉईंट होते, तर तिथूनच एक सर्किट इथे फ्रीजरसाठी पण आलेलं आहे। आणि आता हे ट्रे वगैरेचे कवर सर्व आपले लावून झालेले आहेत। आता यावर आपल्याला फक्त पॉवर पॉईंटचे बॉक्स फिट करायचे आहेत। इथे जे काय हेवी लोड होता त्याचं सर्व लोड कॅल्क्युलेट करून सर्किट डिवाइड्स केलेले आहेत आणि त्यानुसार इथलची वायरिंग आपली झालेली आहे। तर आता इथे ट्यूबलाईट पण आपण वर लावून घेतलेल्या आहेत, कारण की ते लाईटच्या पॉईंटचं सर्किट